हॅलो हाय नमस्कार, मी श्रद्धा किशोर पाटील पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आजचा दिवस विशेष आहे कारण की आज माझे मोठे काका काकू आहेत, म्हणजे आप्पा भाभी आहेत, त्यांच्याकडं मला आणि आरवसाठी धोंडे जेवण होतं। जी तुम्हाला समोर दिसते ती माझी मोठी काकू आहे, भाभी आहे, जी माझी मोठी चुलती आहे। आणि ह्या आहेत बाजूला समोर दिसत आहेत त्या वहिनी आहेत सगळ्यात मोठ्या, ज्या की भाभीच्या सुनबाई आहेत, म्हणजे आमच्या वहिनी आहेत त्या। आणि त्यांनी आज म्हणजे तसं तर त्यांची मला आता दुसरी वेळ आहे की धोंडपोळ्या करण्याची माझ्यासाठी। आणि आणि कसं असतं जेवण करणं ह्या तर फॉर्मॅलिटी आहेत। आमचं तर बालपण इथं गेलं आहे, म्हणजे आम्ही म्हणजे एकत्र सगळं म्हणजे अनुभवलेलं आहे हे सगळं। पण ह्याच्यामुळं काय होतं की आपला बॉन्ड स्ट्रॉंग होतो। हे बघा वहिनीच्या हातात जो आहे ना तो स्टीम केलेला धोंडा आहे, म्हणजे त्यांनी अगदी पारंपरिक पद्धतीने इतके छान असे उकडीचे धोंडे स्टीम करून म्हणजे वाफवलेले उकडीचे धोंडे बनवलेले आहेत। आणि पारंपरिक पूर्वी असेच बनवले जायचे आणि त्याची टेस्ट पण खूप छान लागते। त्याच्यावर तूप टाकून खाल्लं तर अगदी आपण जे स्टीम केलेले मोदक असतात, उकडीचे मोदक असतात, त्याची टेस्ट येते त्याला। आणि मी असं म्हणत होते की याच्यामुळं आपला बॉन्ड स्ट्रॉंग होतो, आपल्या मुलांना रूढी परंपरा माहीत होतात, सणवार माहीत होतात, येणं जाणं आपलं असलं की आपला बॉन्ड आणखीन स्ट्रॉंग होतो। म्हणून या सर्व सणावारांना किंवा अशा गोष्टींना महत्त्व आहे। आणि मग वहिनींचं तर लवकर आवरून झालं होतं, वहिनींनी लवकरच स्वयंपाक केला होता। भाभीनं म्हणजे भाभी पण होती तसं करू लागायला, तशी तिची तब्येत तरी ठीक नाही आहे, पण तरी पण तिनं म्हणजे आता आम्ही जाणार आहे म्हणून तिनं म्हणजे एवढं लवकर आवरलं, पुरणाचा स्वयंपाक वगैरे करून घेतला। त्याच्यानंतर ह्याचा मोठा व्हिडिओ म्हणजे पूर्ण व्हिडिओ मी माझ्या मोठ्या चॅनलवर म्हणजे अपलोड करणार आहे मी, तर तो तुम्ही नक्की पहा श्रद्धा किशोर पाटील या ब्लॉग म्हणजे चॅनलवर। आणि नंतर वहिनी इथं ताटांसाठी डेकोरेशन करत होत्या। तसं तर जेवायला पाहुणा म्हणजे आरवच होता आणि भैया आणि आप्पाच बसणार होते त्याच्यासोबत जेवायला। आणि हा आहे रिद्धू, जो की भैयाचा म्हणजे माझा भाचाच आहे हा, आणि भैयाचा मुलगा आहे, आणि त्याचं नाव पृथ्वीराज आहे बघा। तर त्याला सगळं म्हणजे त्याची मम्मी जे करते ना ते त्याला सगळं करायचं असतं। वहिनींनी इथं डेकोरेशन करत आहेत, तर त्यांनी पण त्याच्या पाठीमागं गाड्यांना सगळी फुलं वगैरे लावून ठेवलेत बघा। आणि हे आहेत माझे मोठे काका, म्हणजे आप्पा आम्ही म्हणतो त्यांना। नंतर आप्पांनी, आरवनी आणि भैयानी जेवण करून घेतलं। आणि तुम्हाला जर माझं चॅनल म्हणजे आवडलं असेल तर श्री स्वामी